ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। तमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्। सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्। भगवान संत सम्राट माऊलींच्या असीम अनुकंपेने आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चिंतनाला प्रारंभ केल्यानंतर आता उपसंहारापर्यंत 18व्या अध्यायामध्ये भगवान उपसंहार करीत आहेत किंवा ही एकाध्यायी गीता या गीतेचाही या ठिकाणी उपसंहार होत आहे। तेव्हा त्या निमित्ताने भगवान बोलत आहेत, सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्। भूयः मे सर्वगुह्यतमं परमं वचः शृणु मे दृढम् इष्टः असि इति ततः ते हितं वक्ष्यामि। हे अर्जुना, भूयः पुनः मे सर्वगुह्यतमं माझं सर्व गुह्यातील गुह्य जे आहे ते मी तुला पुन्हा परमं वचः ते माझं वचन अत्यंत परम म्हणजे श्रेष्ठ असं वचन शृणु तू ऐक। मे इष्टः असि तू मे म्हणजे माझा अत्यंत इष्ट म्हणजे अत्यंत प्रिय असा असी आहेस इति म्हणून इति ततः म्हणून किंवा त्या कारणाने ते हितम वक्ष्यामी ते नव तुझं किंवा तुला हितम म्हणजे तुझं हितकारक काय आहे, कशामध्ये तुझं हित आहे ते वक्ष्यामी मी तुला आता सांगणार आहे। भाष्यकार भगवान या श्लोकावर सांगतात, भूयोपि मयोच्यमानं शृणु सर्वगुह्यतमं सर्वगुह्येभ्यो अत्यंत रहस्यम उक्तम अपि असकृत भूयः पुनः शृणु मे मम परमं प्रकृष्टं वचो वाक्यं न भयान नाप्यार्थ कारणाद्वा वक्ष्यामि किं तर्हि इष्टः प्रियोसि मे मम दृढम् अविविचारेण इति कृत्वा ततस्तेन कारणेन वक्ष्यामि कथयिष्यामि ते हितं परम ज्ञानप्राप्ति साधनं तद्धि सर्वहितानां हिततमम्। भगवान अर्जुनाला म्हणतात, भूया अपि मया उच्यमान। भूया म्हणजे पुन्हा, या ठिकाणी मी पुन्हा या ठिकाणी भूया अपि पुन्हा देखील म्हणजे एकदा सांगितलंय परंतु सांगितलं असलं तरी पुन्हा परत परत मया उच्यमानम माझ्याकडून जे बोललं जात आहे ते शृणू ते तो ऐक। हे जे सांगतो हे कसं आहे, सर्व गुह्यतमम नाम सर्व गुह्येभ्य अत्यंत रहस्यम। हे गुह्यतम म्हणजे काल आपण सांगितलं गुह्य गुह्यतर आणि गुह्यतम म्हणजे अत्यंत गोपनीय अत्यंत रहस्यात्मक असणारं हे जे वचन आहे ते उक्तमापी मी तुला एकदा सांगितलेलंच हे सर्व, परंतु असकृत नाम भूयः मी या ठिकाणी वारंवार किंवा पुन्हा पुन्हा तर त्याच्यामध्ये पुन्हा मी सांगत आहे ते मे शृणू ते तू माझं ऐक। आणि हे माझं वचन म्हणजे काय साधारण आहे असं नाही, परमं प्रकृष्टम वचो नाम वाक्यम माझं हे परम उत्कृष्ट असं वचन किंवा हे माझं वाक्य आहे। म्हणजे अत्यंत आपण म्हणतो ना महत्त्वाचं असेल तिथं अंडरलाईन करायची किंवा त्याला काय म्हणतात अधोरेखित करायचं, तसं तू तुझ्या हृदयामध्ये ही दगडाची रेग आहे दगडावरची रेग आहे असं तू अधोरेखित करून ठेव माझं वाक्य। आता हे मी का बोलतो हे, न भयात न अपि अर्थ कारणाद्वा वक्ष्यामी मला काय भीती आहे तुझी
म्हणून मी आता भीतीपोटी एखाद्या मालक नाराज होऊ नये म्हणून त्याला सांगायचं भीतीनं किंवा त्याचं मान्य करायचं. तर मला काही भय आहे म्हणून मी हे सांगत आहे असं नाही. नापी अर्थकारणात किंवा मला याच्यापासून काही धन वगैरे मिळायचं आहे मालकापासून काही लाभ करायचा म्हणून मग त्याला अनुकूल असेल असं त्याला तुझ्या हिताचं सांगायचं असं कारण नाही. मी तुला सांगतो नापी अर्थकारणात ना भयात. भीतीमुळं नाही बोलत किंवा धनासाठी बोलत नाही. तर किमतरी मग का म्हणून तू एवढं मला पुन्हा पुन्हा एवढं पोटतिडकीनं सांगत आहेस. तर इष्ट हा प्रिया असी मे मम, तो माझा इष्ट आहे म्हणजे अत्यंत प्रिय आहे. आणि कसा तर दृढम अविभिचारेण इति कृत्वा, तू माझा कसा आहे दृढ म्हणजे निश्चयपूर्वक अत्यंत अशा प्रकारचा तो अव्यभिचारेन इष्टा हा प्रिय असे. तो अव्यभिचारी रूपाने म्हणजे बा माझं प्रेम कधी तुझ्यावर आहे कधी दुसऱ्याकडे असं नाही. माझ्या अनन्य प्रेमाचा विषय तू आहेस, माझ्या अत्यंत आवडीचा विषय तू आहेस म्हणून मी तुला हे सांगत आहे. म्हणून काय सांगत आहे, मम दृढ अव्यभिचारेन इष्टा हा प्रिय अशी, तू मला दृढ किंवा निश्चयाने अत्यंत प्रिय आहेस. इति कृत्वा म्हणून ते इति कृत्वा म्हणजे पुन्हा पुन्हा मी या ठिकाणी तुला सांगत आहे. तथा तेन कारणेन ते हितम परम ज्ञानप्राप्ती साधनम वक्ष्यामी कथयिष्यामी. आणि म्हणून मी तुला तथा त्यामुळं म्हणजे त्या कारणामुळं, कोणत्या कारणामुळं, तू माझा अत्यंत प्रिय आहेस म्हणून भय किंवा अर्थार्जन हा उद्दिष्ट न ठेवता तू केवळ मला अव्यभिचारी रूपाने अत्यंत प्रिय आहेस. म्हणजे माझ्या प्रेमाचा दुसरा कधीही व्यभिचार म्हणजे त्याला अनैकांतिकता कधी येत नाही. आणि म्हणून तुला हे मी जे सांगत आहे ना, हे ज्ञानाशिवाय काय ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानाने कैवल्य किंवा मोक्ष प्राप्त होतो. पण ते ज्ञान कशाने प्राप्त होतं, तर ज्ञानप्राप्तीचं जे साधन आहे ते वक्ष्यामी, ते मी तुला सांगणार आहे. कथयिष्यामी, ते तुला कथन करणार आहे. तत् ही सर्व हितानाम हिततमम, आणि मी जे तुला सांगणार आहे तर इतरही माणसाला हित करणारे आहे. पण हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिकाचारती, त्यांना खरं हित कशात आहे हे त्यांना माहीत नाही. म्हणून हिततमम, जसं गुह्यतमम आहे तसं हित म्हणजे काय, आत्यंतिक हित ज्याच्यामध्ये आहे, निरतिशय हित, ज्याच्यापेक्षा मोठं हित आता असू शकत नाही असं जे हित आहे. सर्व हितानाम हिततमम, ज्ञानप्राप्तीची जी साधनं आहेत हितकारक, त्याच्यामध्ये सर्वात हितकारक जर साधन कोणतं असेल तर ते मी तुला आता या ठिकाणी कथन करीत आहे असं भगवान सांगतात. आता यावर भगवान ज्ञानोबाराय सांगतात. आता सांगतात, इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृशैतदशेषेण यथेच्छसी तथा कुरु. यावर भगवान माऊली सांगतात, हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत काय अरे राम 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 हां नाही तरी अवधान पगळ ना, तरी अवधान पगळ करुणिया आणि कैक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी. 1341 ओवी 1341. सर्व गुह्यतमं भूया शृणु मे परमं वचः इष्टोसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम. तरी अवधान पगळ करुणिया आणि कैक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी पा. भगवान अर्जुनाला सांगतात की तुला आता मी जे हे ज्ञान सांगणार आहे ते सांगण्यापूर्वी अर्जुनाला हे ऐकताना हे गोष्ट चित्ताच्या एकाग्रतेपूर्वक ऐकली पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगतात की तरी आता मी जे हे थोडेगा वानने जे बुजताशी तू, ते म्हणतात अर्जुना मी तुला का सांगतो, येर ने हे जे आघवे तू ज्ञाता एकची स्वभावे मा सूर्य म्हणून वानावे सूर्या ते काही. अर्जुनाला त्यांनी सांगितलं की मी तुला जे सांगत आहे
तर त्याच्यामध्ये इतर जे आघवे ज्ञेय म्हणजे संपूर्ण जे ज्ञेय पदार्थ आहे, दृश्य पदार्थ आहे, तर ते दृश्य पदार्थ तो ज्ञाता एकची स्वभावे, त्या हे ज्ञेय किंवा आपण म्हणतो ना काय ज्ञेयम तत् यत्तत् प्रवक्ष्यामी, ज्ञेय असणारं जे अत्यंत सूक्ष्म गंभीर उदात्त अशा प्रकारचं जे ब्रह्मतत्व आहे ते जे आहे, तर त्याला जाणून घेण्यासाठी दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी, त्या परमात्म्याला जाणण्यासाठी बुद्धी अत्यंत सूक्ष्म गंभीर आणि शुद्ध अशा स्वरूपाची लागते. परंतु हे तत्वज्ञान हे ज्ञेय जाणण्यासाठी तो ज्ञाता एकची स्वभावे, आणि तू ह्या सगळ्या दृश्य पदार्थांना जाणणारा कोण असतो? द्रष्टा असतो, आणि तो द्रष्टा एकच असतो. दृश्य त्या ठिकाणी अनेक असतात पण द्रष्टा मात्र एकच असतो, आणि तो द्रष्ट्याला आत्मत्वाने जाणणं, ते दृश्य शास्त्र सांगतं की ब्रह्म आहे, आणि नंतर तत्वमसी मते वाक्याने सांगतं की ते ब्रह्म तूच आहेस, अयम आत्मा ब्रह्म असं सांगतं. आणि हा उपदेश ग्रहण करताना मनुष्य अत्यंत सावधान, दक्ष, तत्पर असा असला पाहिजे. आणि हे जे तत्व आहे हे अतिंद्रिय आहे, आणि ते त्याचं ज्ञान हे केवळ शास्त्रप्रामाण्याने होतं. अनुभवी गुरूंनी शास्त्राच्या त्याला यथार्थ ग्रहण जर करून दिलं तरच हे ज्ञान होतं, दुसरा त्याला कोणताही मार्ग नाही. आणि हे ज्ञान तुला मी सांगतो, तर हे ज्ञेय जे सांगतो त्या ज्ञेयाचं प्रकाशन करणारा कोण आहे? ज्ञाता आहे. ज्ञाता आहे म्हणजे त्याचा द्रष्टा आहे, साक्षी आहे, कुटस्थ, नित्य, निर्विकार, प्रत्येगात्म ब्रह्मरूप असणारा प्रत्येगात्मा आहे. आणि या ठिकाणी आज सांगता तो ज्ञाता एकची स्वभावे. ज्ञेय अनेक आहेत परंतु ज्ञाता काय आहे? एकच आहे. इथं ज्ञेय म्हणजे कोणते? दृश्य असणारे पदार्थ, आणि त्यांचा जो ज्ञाता आहे तो एकच आहे. आणि तो एकच असणारा ज्ञाता तो कसा आहे? त्याचा स्वभावच आहे त्या ज्ञात्यापुढं जे जे येईल त्याचं प्रकाशन करणं. आणि असं ह्या प्रकाशन करणारा एक तत्व आहे, आणि प्रकाश्य जे आहे ते मिथ्या आहे, प्रकाशक सत्य आहे, आणि तो ब्रह्मरूप आहे. असं जे ज्ञान आहे हे ज्ञान वास्तविक हा जो हे ज्ञाताच केवळ ब्रह्मरूप आहे असं नाही. अगोदर अध्यारोपामध्ये ज्ञेय अन्य म्हणून सांगितलं, परंतु याच्यामध्ये क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी, म्हणजे हे क्षेत्रसुद्धा काय आहे? ज्ञेयसुद्धा परमात्माच आहे याच्या ठिकाणी, आणि ज्ञातासुद्धा कोण आहे? परमात्माच आहे. एकाच ज्ञानस्वरूप परमात्म्याला अंतःकरण उपाधीने ज्ञाता, अंतःकरण वृत्ती उपाधीने ज्ञान, बरोबर ना? आपलं अंतःकरण उपाधीने ज्ञान आणि विषय उपाधीने हा ज्ञेय अशी संज्ञा येते. वास्तविक सर्व काय आहे? जे जे काय आहे ते काय सर्वम यद अयम आत्मा, सर्वच आत्मरूप आहे. परंतु हे जाणण्यासाठी खरा जो अधिकारी पुरुष लागतो तो अधिकारी पुरुष तू आहेस. म्हणून म्हणतात तू ज्ञाता एकची स्वभावे. या ठिकाणी स्वभावे म्हणजे त्याचा स्वभाव हा स्वभाव, त्याचा स्वभाव काय आहे? तर या ठिकाणी आपल्या गौडपादकारिकेमध्ये त्याचा स्वभाव काय आहे? स्वयंप्रकाशत्वाने असणं. आणि हे स्वयंप्रकाश कोण आहे? तर स्वयंप्रकाश तुझा आत्माच आहे. म्हणून तू ज्ञाताची एक स्वभावे, आणि ज्ञेय हे जे आघवे. आता या ठिकाणी म्हणतात तो जो असा त्याचा स्वभावच आहे काय आहे? जे जे समोर येईल त्याचं प्रकाशन करणं, आणि त्याच्या प्रकाशनासाठी कोणाची अपेक्षा न करणं, स्वयंप्रकाश रूपत्वाने असणं, हा त्याचा काय आहे? स्वभाव आहे. आणि म्हणून ह्या जर स्वभाव म्हटलं की आता त्याला वेगळं काही म्हणण्याची काही गरजच नाही, कारण त्यासाठी सांगितलं मग सूर्य म्हणून वाणावे सूर्याचे काही. सूर्याचं सूर्य म्हणून वर्णन करावं लागतं का? नाही केलं तरी तो प्रकाशमान आहेच. तसा या ठिकाणी तू ज्ञानरूप आहे असं सांगितलं नाही तरी तुझं काय? तू ज्ञानस्वरूप आहेच आहे असं सांगितलं. आणि म्हणतात की अर्जुना तुझा स्वभाव काय आहे? या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे, हेची थोडेगा वानने जे बुझताशे तू. आता अर्जुन स्तुती करत होता भगवंताची, ते तर पार्थ म्हणे दातारा भले जानसी माझी आ अंतरा, हे म्हणो तरी दुसरा जाणता असे काही. भगवंताला म्हणतात की तू मन कवडा आहे किंवा तू काय अंतर्यामी आहेस, तू माझ्या मनातलं काय ते सगळं
जाणतोस. आणि खरं जर पाहिलं तर ज्ञानस्वरूप कोण आहे? तूच आहे. ज्ञानस्वरूप कोण आहे? तूच आहे. हे असंच त्यांना सांगितलं. आणि असं असल्यामुळं तो काय म्हणतो, दुसरा जाणता असे काही, दुसरा कोणी जाणत आहे का? हे नेजी आघवे तो ज्ञाता एकची स्वभावे. आता अर्जुनाकडून लावायचं हे मागून जो चाललेला विषय आहे, त्याच्यात जर म्हणलं तर अर्जुन म्हणतो की ये रे नेजी आघवे, तू एकटा ज्ञाता आहेस आणि ज्ञाता एकची स्वभावे, आणि बाकी जे ज्ञेय आहे ते सगळं तुझं काय आहे? तुझं प्रकाश्य आहे आणि तूच एकटा प्रकाशक आहेत. परंतु तूच एकटा प्रकाश आहे, हे प्रकाशकत्व तुला कोणी दिलेलं नाही, उष्ण नाही, ते स्वतः सिद्ध आहे. असं तुझं स्वयंप्रकाश, तुझं प्रकाशकत्व आहे. म्हणून म्हणतात मा सूर्य म्हणून वानावे सूर्याचे काही. सूर्य म्हणून सूर्याचं काय वर्णन करायची गरज आहे का? नाही केले तरी तो सगळ्यांचा प्रकाशन करतो. तसा या ठिकाणी आठवं नाठवं गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग, अशा प्रकारचा तू आहेस. असं ऐकल्यानंतर आता भगवंताची स्तुती कोणी केली? अर्जुनाने. आणि मग या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे, हेची थोडे गा वानने जे बुधताशी तू. मग श्रीकृष्ण परमात्म्याने हे अर्जुन असं बोलला आणि मग या बोला श्रीकृष्णे येणे, श्रीकृष्णे काय म्हणितले. मग भगवान काय बोलले? हेची थोडे गा वानने जे बुधताशी तू. ते म्हणतात हेची थोडे गा वानने, हे तुझं जे बोलणं आहे हेच काय थोडं झालं का? हे काय थोडं झालं? म्हणजे तू जे मला म्हणतोस ना, सूर्य म्हणून वानावे सूर्याचे काही, तो ज्ञाताची एक स्वभावे, हे ज्ञेयाचे आघवे, ह्या जो विचार तू आत्तापर्यंत मला सांगितला, भगवान म्हणतात अर्जुना तू हे माझं जे वर्णन केलं ते या बोला श्रीकृष्णे, ह्या अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्णे येणे, श्रीकृष्णे काय म्हणितले, या श्रीकृष्ण परमात्म्या काय बोलले? हे वानने थोडे गा, हे तुझी माझी स्तुती केली म्हणजे माझ्या स्वरूपाचं खरं तू यथार्थ ज्ञान करून घेतलेलं आहे. तुझ्या बुद्धीवर माझा उपदेश आरूढ झालेला आहे. म्हण असे झालं. त्यामुळं जे बुजताशी तू, तू बुजतो म्हणजे तुला मी जे सांगितलं ते तुला कळतं, ते तुला पटतं, ते तुला झेपतं, त्याच्याविषयी संशय विपर्य येत नाही. हे काय थोडं झालं का बोलणं? म्हणजे माझं थोड्यात बोलण्यामध्ये तू काय करतो? माझं मनोगत जे आहे, माझं तात्पर्य आहे, ते तात्पर्याचं तू ग्रहण करतोच. पण तरीसुद्धा असं जरी असलं तरी अवधान पगळ करून या अनेक एक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी पा. तरी म्हणजे जरी तू एवढा असं अर्थाधिकारी आहेस की जे थोडे वानने तू बुजताशी तू, तुला थोडं जरी मी सांगितलं तर तुला काय होतं? तुला लगेच कळतं. पण असं जरी असलं तरी ते म्हणतात आणिक एक वेळ अवधान पगळ करून या. तर तो आणखी एक वेळेला आता मी जे बोलत आहे त्यासाठी तुझं जे अवधान म्हणजे तुझं जे चित्त आहे, मी काय बोलतो हे ऐकत असताना ते अधिक पगळ कर, म्हणजे ते अधिक व्यापक कर, विस्तृत कर. आणि माझे निर्मळ वाक्य अवधारी, आणि मी जे बोलत आहे ते निर्मळ आहे म्हणजे निर्दोष आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही भ्रम, प्रमाद, कर्णापाठव, विप्रलिप्सा कोणताही दोष नाही. असं निर्दोष निर्मळ असं मी आता जे बोलणार आहे ते तुला काय आहे, चित्ताचा जर संकोचितपणा असला तर तुला याचं मार्मिक रहस्य कळणार नाही. म्हणून तू चित्त चांगलं एकाग्र कर आणि चित्त व्यापक कर. व्यापक का कर? विस्तार का कर? की आता मी जे तुला वर्णन सांगणार आहे ते निरुपाधिक असं माझं जे स्वरूप आहे ते त्याच्याविषयी वर्णन सांगणार आहे. काही सविशेष किंवा सोपाधिक पदार्थ जर आपल्याला सांगायचा झाला तर आपली अंतःकरणवृत्ती त्याच्या आकाराची करायची. परंतु ह्या ठिकाणी परमात्म्याच्या आकाराची म्हणजे निरपेक्ष व्यापक स्वरूप मी तुला सांगणार आहे. त्याच्यासाठी तुझ्या अंतःकरण वृत्तीची व्यापकता असणं आवश्यक आहे. म्हणून तू व्यापक अंतःकरणाने हे ऐक. आणि हे माझं बोलणं निर्दोष आहे, निर्मळ आहे, विशुद्ध आहे, निरुपाधिक माझ्या स्वरूपाविषयी मी तुला सांगत आहे. हे वाच्य म्हणून बोलिजे का श्राव्य मग ऐकिजे, तैसे नव्हे परी तुझे भाग्य बरवे. आता सांगतात हे अर्जुना काहीतरी
हे बोलता येतं, आपल्याला इतर भौतिक ज्ञान बोलता येतात, परंतु त्याचं शब्दाने स्पष्टीकरण करता येतं. परंतु हे एक अशब्दम, अस्पर्शम, अरूपम अशा प्रकारचं असल्यावर हे अतींद्रिय आहे. तेव्हा हे बोलता येतं म्हणून मी बोलतोय हे ज्ञान. जशी इतर ज्ञान बोलतो तसं हे ज्ञान आता अध्यात्म ज्ञान बोलतोय, असं तू समजू नको. हे वाच्य मनोनी बोलीजे. हे वाच्य मनोनी म्हणजे बोलता येतं म्हणून बोलीजे, म्हणून मी बोलतो. का श्राव्य मग ऐकीजे. आणि तुला मी म्हणतो ऐक, कारण हे काही श्रवण करता येण्यासारखं आहे म्हणून तो ऐक. तैसे नव्हे, तसं हे नाही. म्हणजे मी जे तुला सांगतो ते काही श्रवणाचा म्हणजे श्रोत्रेंद्रियाचा विषय म्हणून ऐक, किंवा या ठिकाणी वागींद्रियाचा विषय आहे म्हणून मी या ठिकाणी बोलत आहेत. म्हणजे कर्मेंद्रिय किंवा ज्ञानेंद्रियांना जे विषय होतं त्याच संबंधाने बोलत आहे असं नाही. तैसे नव्हे. मग खरं सांगू का, मग कसं आहे तर हे तुझं परम अनंत जन्माची पुण्य आहे. फल देण्याला सन्मुख झालेला हा समय आहे किंवा ही वेळ आहे. म्हणून हे खरं तुझं काय आहे, परी तुझे भाग्य बरवे. परंतु हे तुझं भाग्य चांगलं आहे की आतिंद्रिय परी भोगवीन इंद्रियान करवी. आतिंद्रियाचं असणारं जे स्वरूप आहे त्याचा भोग तुझ्या इंद्रियांना मी घडवून देणार आहे. हे किती ही भाग्याची गोष्ट आहे. परम भाग्य म्हणजे काय, जी वस्तू कशानेच प्राप्त होत नाही ती जर प्राप्त होत असेल तर ती काय आहे, अपूर्व आहे. म्हणजे माझं बोलणं हे अपूर्व आहे. आणि म्हणजे दुसऱ्या कशानेच ते प्राप्त होणार नाही. वास्तविक शब्दांनी वाच्य जर असतं ना तर ते काही वेळेला त्याचं प्राप्त होईलही, काही वेळा प्राप्त होणारही नाही. म्हणजे बोलण्याने प्राप्त होईलच असं नाही. पण मी जे तुला बोलणार आहे ते बोलणं असं आहे की बोलण्याने प्राप्त होईल असं जरी असलं तर मी जे बोलणार आहे त्या बोलण्याने मात्र तुला त्याची अनुभूती किंवा साक्षात्कार होणार आहे अतिंद्रिय असणाऱ्या पदार्थाची. आणि अतिंद्रिय पदार्थाचं तुम्हाला दृढ अपरोक्ष ज्ञान होणं, संशय विपर्यरहित ज्ञान होणं ही काही सामान्य गोष्ट नाही. अनंत जन्माची पुण्याई जेव्हा फल देण्याला सन्मुख झाली त्याच वेळेला हे घडू शकतो. म्हणून तुझे भाग्य बरवे, म्हणून तू अत्यंत भाग्यवान आहेस. कुर्मीचिया पिलिया दिठी पान्हा ये धनंजया. आकाश वाहे बापिया घरीचे पाणी. जो व्यवहारू जेथ न घडे तयाचे फळती तेथ जोडे. काय दैवेन सापडे सानुकळे. अर्जुना तुझं भाग्य बरोबर आहे, म्हणजे तुझं फार श्रेष्ठ भाग्य आहे, असं भाग्य खूप चांगलं आहे असं जे भगवान म्हणतात त्याचं स्पष्टीकरण भगवानच आपल्या मुखतः करतात की कुर्मीची या पिलिया. कुर्मी म्हणजे कासवी, आणि ती कुर्मीची या पिलिया म्हणजे कासव्याची जी पिलू आहे किंवा कासवीचं जे बालक आहे त्याच्यासाठी दिठी पान आहे धनंजया. तर त्याच्या कासवाला त्या पिलीला पोषण करण्यासाठी त्या कासवीला सड किंवा स्तन नसतात, तरीसुद्धा ती केवळ कृपादृष्टीने पाहते आणि पाहिलं का त्या मुलाचं आपल्या जागेवर त्या बाळाचं पोट भरतं किंवा त्याला तृप्तीचा अनुभव येतो. कुर्मीची या पिलिया या ठिकाणी कासवीची जी पिली आहे तिला दिठी पान्हा ए धनंजया. तिच्या दृष्टीला काय पान्हा येतो का, दृष्टीचं पान्हा कुठे फुटतो, स्तनाला. स्तनातून त्याला त्या पिलाला दुग्धपान व्हायला पाहिजे, पण सामर्थ्य काय आहे, तिच्या दृष्टीत जे पान आहे, दृष्टीला कुठं पान्हा असतो का. पण तिचं जर पोट भरलं तर फलबल कल्प्य दृष्टीला पान्हा आला असं म्हणावंच लागतं की नाही. तसं दृष्टीला कुर्मीची या पिलिया दिठी पान्हा ये धनंजय. दिठी पान्हा ये, दृष्टीला कधी पान्हा येईल नाही, पण येतो की नाही तिथं त्या ठिकाणी आला. कारण कशावरून, ज्या अर्थी त्याचं तृप्ती झाली हे त्याचं फलबल कल्पन्यायाने ही गोष्ट सिद्ध आहे. आकाशवाहे बापिया घरीचे पाणी. आता ते म्हणतात आकाश पाणी वाहे. आकाश कधी आपल्याबरोबर घरचे पाणी म्हणजे कुठं जायचं म्हणजे आकाशात कधी पाणी असतं का, आकाश पाणी कधी धारण करतं का, पण नाही. इथं बापिया घरीचे पाणी वाहे, परंतु तो चकोर जो आहे तो आकाशाने धारण केलेल्या ढगातला थेंब जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत त्याला तो पाणी पित नाही. किती तडफडला तरी तो दुसरं पाणी पित नाही. मग अशा वेळेला आकाश काय करतं, त्याची तृप्ती होण्यासाठी आपल्या घरात पाणी वाहतं की नाही, साठवतं की नाही ढगाच्या रूपाने, आणि त्याला त्या ठिकाणी त्या चकोराला तृप्त करतं की नाही, करतं. त्याप्रमाणे
तर अर्जुना हे धनंजया म्हणजे अर्जुना, हे काय आहे इथं ह्या अध्यायामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी सारखा धनंजय शब्द येतो. हे धनंजय म्हणजे धनंजय ती धनंजया. धन कोणतं इथं? परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, की जे मनुष्याला मोक्षाला साधनभूत असणारं जे आत्मज्ञान आहे, ते आत्मज्ञान प्राप्त करणं हेच मोठं धन आहे. आणि त्याच्यावर एक असा विजय मिळवणं, म्हणजे त्याच्यासाठी त्या धनावर त्या धनाला आपलेसं करणं, म्हणजे त्याचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार करणं. अशा प्रकारचं ही गोष्ट जी आहे, आकाश वाहे बापिया घरीचे पाणी. त्या बापिया म्हणजे तो बापोडा जो चकोर आहे, बिचारा चकोर, त्याच्यासाठी आकाश कधी पाणी वाहत असतं का? आकाशात पाणी आहे का कधी? नाही. पण ढग धारण करून आकाश पाणी सोडतं की नाही? कोणासाठी? त्या चकोरासाठी. म्हणजे ही जी गोष्ट आहे अशी कधी घडते का कुठं? नाही. पण घडली का नाही? चकोराच्या बाबतीमध्ये घडली आणि आणखीन कुर्मीच्या पिलाच्या बाबतीतही घडली. आता या ठिकाणी माऊली सांगतात, जो व्यवहारो जेथ न घडे तयाचे फळच तेथ जोडे, काय दैवेन सापडे सानुकुळे. आता जो व्यवहारू जेथ न घडे, जो व्यवहार जिथं कधी घडू शकत नाही, कोणता? की या ठिकाणी कुर्मीच्या दृष्टीला पाना फुटणं किंवा आकाशाने पाणी वागवणं हा न घडे, परंतु तयाचे फळची तेथे जोडे, परंतु त्याचं फलच त्या ठिकाणी प्राप्त झालं. प्रत्यक्षसुद्धा पाना फुटल्याशिवाय तृप्ती झाली कशी काय? आणि आकाशातून पाणी ज्या अर्थी पडल्याशिवाय ह्या चकोराची तृप्ती झाली कशी? मग जो व्यवहारू जेथ न घडे तयाचे फळची तेथ जोडे, त्याचं फळच त्याला प्राप्त होतं. याचा अर्थ काय झाला? सानुकुळे दैवे काय न सापडे. जर मनुष्याला एखादा सानुकूळ दैव म्हणजे ओव्या आहेत त्याच्यामध्ये माऊलीने की जर दैव जर सानुकूळ झालं तर काय घडू शकत नाही. मग म्हणून भाग्यदयी सानुकळ झालिया केले उद्यम सदा सफळ, तैसे श्रुताधित सकळ गुरुकृपा साच. जर आपल्याला अजूनही भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिशे, समृद्धी जाता पैसे घररी घे. भाग्य एकदा फलाला झालं की आपोआप त्या ठिकाणी समृद्धी आपल्याला प्राप्त होते. त्याप्रमाणे सानुकळे दैवे काय न सापडे. जर दैव आपल्याला अनुकूल झालं तर काय होऊ शकत नाही. जसं त्या चकोराचं झालं तसंच तुझं आहे. येरवी द्वैताची वारी सारुनी ऐक्याच्या परिवारी, भोगी जे ते अवधारी रहस्य हे. आता तुझं भाग्य, आता तू म्हणशील त्यांचं भाग्य सानुकूळ आहे, पण माझं भाग्य कशावरून सानुकूळ आहे? माझ्या ठिकाणी हे दैव मला फळ देण्याला सन्मुख झालं आणि हे माझं भाग्याचं लक्षण आहे. हे कशावरून? तर ते सांगतात. एरवी म्हणजे दुसऱ्या पैलूतून जर आपण पाहू लागलो, एरवी द्वैताची वारी सारोनी ऐक्याच्या परिवरी भोगी जे ते हे रहस्य अवधारी. तुला मी का म्हणतो की चित्त देऊन एकाग्र चित्ताने आणि चित्ताचा विस्तार करून तू या ठिकाणी ऐक, म्हणजे तू महात्मा होऊन ऐक. आत्मा शब्दाचा एक अर्थ आहे अंतःकरण. आता आत्मा तर सगळ्यांचाच महान आहे, पण इथं महात्मा शब्द कोणाला म्हणतात? ज्याचं अंतःकरण मोठं आहे. म्हणून तू अंतःकरण मोठं कर. कारण का? तुला महान निरतिशय व्यापक असणाऱ्या चिदाकाशाला गवसणी घालणारं तुझं अंतःकरण पाहिजे. म्हणून त्याला सांगतात की तू हे अंतःकरण जे आहे ते विस्तृत कर. आता सांगतात एरवी दुसऱ्या दृष्टीनं पाहिलं तर द्वैताची वारी ऐक्याच्या परिवरी सारुणी. आपल्याला काय आहे, आत्तापर्यंत मी जे सांगणार आहे हे किती महत्त्वपूर्ण आहे का? आत्तापर्यंत जीवानी काय आहे, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. आतापर्यंत किती एरधारा केलेल्या आहेत, कोणत्याच्या? द्वैताच्या वाऱ्या केलेल्या आहेत. आणि त्या सारुणी म्हणजे ही जी द्वैताची वारी जी आहे, जन्म मरण परंपरा, सुख दुःख बंध मोक्ष, ह्या ठिकाणी ज्ञान अज्ञान हे सगळ्या द्वैत आहे. जेवढी द्वंद्व आहे द्वैत आहे, त्या द्वैताची वारी म्हणजे पुन्हा पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम, ही द्वैताची वारी ती सारुणी ती काय करायची? संपवायची. आणि मग कुठं राहायचं? तर द्वैताची वारी म्हणजे द्वैताचा निराश करून ऐक्याच्या परिवरी भोगीजे. आणि आपल्या ठिकाणी ऐक्याचं परिवर शब्दाचा अर्थ आपण परवर म्हणतो ना, तर ते खरा त्याचा अर्थ शब्दकोशात आहे की अंतपुरात.
म्हणजे एकदम आतली गर्भगृह ज्याला म्हणतात ते. द्वैताची वारी सगळी सांडायची आणि अंतःकरण म्हणजे आपल्या आतमध्ये असणारं ज्ञानाचं जे साधन आहे त्या साधनाच्या परिवारामध्ये म्हणजे त्या अंतपुरामध्ये हे भोगी जे याचा भोग घ्यायचा. म्हणजे हे का ऐकायचं, संपूर्ण द्वैत प्रपंचाचा याच्यामध्ये निराश होणार आहे आणि केवळ एकमेवा द्वितीय अशा प्रकारची एकच वस्तू राहणार आहे आणि त्या वस्तूला तुला तुझ्या अंतःकरण वृत्तीनं आलिंगन द्यायचं आहे, त्याचा भोग घ्यायचा आहे. म्हणून हे ऐक्याच्याच परिवारात म्हणजे ऐक्य हे अंतर्गृह आहे आणि हे काय आहे, हा द्वैत जे आहे ते बहिरंग आहे. तेव्हा आता मी जे तुला सांगणार आहे त्याने तुला कोणता लाभ होणार आहे, तर द्वैताची वारी सारून या. द्वैताची येरझार पूर्णपणे संपणार. विकल्पो नाही वस्तू, अद्वैत म्हणून कोणती वस्तूच नाही असा तुझा निश्चय होईल. आणि ऐक्याच्या परिवारी आणि या ठिकाणी काय आहे, अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म, या ठिकाणी दुसरं काहीही नाही, केवळ परमात्माच परमात्मा आहे. ह्या ऐक्या आणि मी परमात्मा आहे ह्या ऐक्याच्या अंतर्गृहामध्ये त्याचं तू काय घेशील, भोगी जे, आणि तू भोग घेशील. आता हे करण्यासाठी जे रहस्य आहे, याचं जे रहस्यात्मक ज्ञान आहे ते तू अवधारी, त्याच्याविषयी तू हे मनाच्या एकाग्रतेनं आणि मनाचा विस्तार करून त्या ठिकाणी तू पहा जाण. आरिसाचिया देखलिया गोमटे की जे धनंजया, ते तया नोहे आपण काय आणि निरुपचारा प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्मा ऐशेची जाणावे. आता ते म्हणतात ऐक्याच्या परिवारामध्ये ज्याचा भोग घ्यायचा त्याचं जे रहस्य आहे ते मी तुला सांगणार आहे. आणि ते रहस्य काय आहे, आणि निरुपचारा प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्मा ऐशेची जाणावे. आणि या ठिकाणी निरुपचार अशा प्रकारचा प्रेमाचा जे विषय असेल ते हे प्रियोत्तमा म्हणजे माझे जे प्रिय आहेत त्या प्रियांच्यामध्येही अत्यंत प्रिय असणारा तू प्रियोत्तम आहेस. आणि हे प्रियोत्तमा तू ह्या निरुपचार असणारं जे प्रेम आहे त्या प्रेमाचा विषय कोण आहे, प्रेमाचा विषय कोण आहे, आत्मा. ते दुजे नव्हे, ते द्वैत नाही. कारण निरुपचार जे प्रेम आहे, कारण आत्म्याच्या मुळात आनंदरूपता सांगत असताना पंचदशिकारांनी काय सांगितलेलं आहे, यम आत्मा परानंदा, हा आत्मा किंवा ही संवित परमानंद रूप आहे. कारण का, परप्रेमास्पदम यतः, ती परमप्रेमाचा विषय आहे. म्हणजे जी परमप्रेमाचा विषय असते तेच काय असते, आनंदरूप असते. जी वस्तू परमप्रेमाचा, परमप्रीती कोणावर आहे, आत्म्यावर आहे. म्हणून आत्माचा आनंद रूप आहे. म्हणजे हे गुह्य कोणतं आहे की आनंद रूप कोण आहे, आत्मा. आणि द्वैतात आनंद नाही, उलट द्वैतात वै भयम भवती, द्वैतात भय होतं आणि आत्माच एक आनंद रूप आहे. म्हणून म्हणतात प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, ते खिवी आटे डिंडिमा संसारिक. या ठिकाणी प्रियाची परमसीमा कोण असेल तर आत्मा आहे. आणि तो आत्मा प्राप्त झाला की ही सगळी द्वैताती एरधार जन्ममरण परंपरा कायमची खंडित होईल. म्हणून म्हणतात की निरुपचारा प्रेमा. निरुपचार म्हणजे या ठिकाणी ज्या आनंदाचा भोग घ्यायचा त्याच्यामुळे भोगता वेगळा आणि भोग वेगळे, बरोबर ना. आणि तो हा भोगता भोग्याचा भोग घेतो अशी त्रिपुटी किंवा भोक्ता आणि भोग्य हे द्वैत जे आहे तर ते दुजे नव्हे, ते द्वैत म्हणून काही नाही, तर ते काय आहे, आत्मा ऐशेची जाणावे. ते काय करायचं, संपूर्ण आत्माच आहे असं तू जाण. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भोगनिरपेक्ष, भोग म्हणजे द्वैतामध्ये जे काही भोग्य भोक्ता भ्रांतीनं कल्पिलेलं जे द्वैत आहे आणि त्याच्यामध्ये जे काही भोग होतो आणि त्याच्यावर जो प्रेम केलं जातं तो प्रेमाचा विषय खरा रीतीनं वास्तव आनंदाला प्राप्त करून देणारा नाही. तो कुठं आहे तर तो निरुपचाराप्रमा जे विषय होईल ते आत्मा ऐशेची जाणावे. ते आत्मा आहे असं जाणावं. भोग्य असणारे, ज्ञेय असणारे, दृश्य असणारे हे जे पदार्थ आहेत
ते पदार्थ आनंदाला कारण होणार नाही. दुजे नव्हे की. मग आहे काय? तर आत्मा आहे. आयुष्य जाणावं, हे जाणावं. आणि हे करण्यासाठी काय आहे? दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. तुम्हाला वृत्ती अत्यंत सूक्ष्म करावी लागेल. स्थूलदृष्टीला हे कधीही विषय होत नाहीत. आता त्यासाठी सांगतात आरिसाची या देखील या गोमटे की जे धनंजया ते तया नव्हे आपण या लागी जसे. म्हणजे काय आहे? तुझ्या ज्या अंतकरणाला ह्या आत्मानंदाचा भोग घ्यायचा किंवा ह्या आत्मतत्वाचं यथार्थ ज्ञान करून घ्यायचं, तर ते ज्या अंतकरणाच्या माध्यमातून करून घ्यायचं, त्या अंतकरण अत्यंत शुद्ध असलं पाहिजे. कारण काय आहे? बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास. शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे. किंवा त्या आता जे तत्व सांगायचे त्या आवृत्त आत्मा जो आहे तो विषय होतो, पण अनावृत्त आत्मा विषय देखील होत नाही. आणखी पुन्हा त्याला वृत्तीव्याप्तीने जाणे आणि फलव्याप्तीने न जाणे असं हे सर्वच असल्यामुळं त्या आत्म्याला जाणताना सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोणती असेल तर आता सांगितलं महाआत्मा म्हणजे अंतकरण. या अंतकरणाच्या जर आपले यथार्थ त्या अंतकरणाची शुद्धी असेल, सूक्ष्मता असेल, त्या ठिकाणी त्याच्यात निर्दुष्टता असेल, ते स्वच्छ असेल तर ते ज्ञान होईल. आणि ह्यासाठी उदाहरण म्हणून माऊली सांगतात आरिसाची देखील या गोमटे की जे धनंजया. आरिसाच्या आपल्याकडं आरसा असला तर तो देखील या त्याचं जे आपलं देखणा भाग आहे म्हणजे आरशाचा मागचा भाग असतो पार्श्वभाग आणि एक समोरचा पृष्ठभाग असतो. तर आपलं ते काय त्याला म्हणजे समोरचा भाग असतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपला चेहरा पाहायचा असतो. म्हणून आरिसाची देखील या आपल्यासमोर जो आरसा आहे त्या आरशामध्ये जो विषय पाहायचा आपल्याला तो गोमटे की जे धनंजया त्याचं देखील या म्हणजे ज्याच्यामध्ये दृष्टीचा भाग आहे म्हणजे जिथं आपल्याला आपलं त्या आरशाच्या समोरच्या भागामध्ये आपल्याला आपलं मुख पाहायचं आहे तो त्याला गोमटे की जे. त्याला गोमटं केलं म्हणजे त्याला त्याच्यावरचं असणारं मालिन्य ते आपल्याला पुसून काढलं पाहिजे. म्हणजे मलिन आरसा असेल तर किंवा त्याच्यावर जर काही डाग असतील तर आपलं चेहऱ्यावर सुद्धा त्याच्या ठिकाणी डाग दिसतात. आपला चेहरा मलिन नसताना त्याच्यामध्ये आपल्याला मलिन दिसायला लागतो. याचं कारण ज्या उपाधीमध्ये आपल्याला आपल्या आरशाचं प्रतिबिंब पाहायचं ती उपाधी स्वच्छ असली पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याला ज्या आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब ज्या अंतकरणात पाहायचं तर ते अंतकरण स्वच्छ अर्थात असलंच पाहिजे. आरिसाची देखील या गोमटे की जे धनंजया. आरशाचा जो पाण्याकडचा भाग आहे त्याला जसं आपण घासून पुसून स्वच्छ करतो गोमटे की जे धनंजया. हे धनंजया अर्जुना ते तया नव्हे आपण या लागी जैसे. तया नव्हे म्हणजे त्या आरशाला पुसण्यात काय तात्पर्य? जैसे आपण या लागी आपलं मुख त्याच्यामध्ये स्पष्ट रीतीनं कळावं म्हणून तो आरसा आपण पुसत असतो. हे झालं दृष्टांत. आता दाष्टांतिका सांगतात तैसे पार्था तुझे निमिषे मी बोले आपण याची उद्देशे माझा तुझ्या ठाई असे मी तू पनगा. आता या ठिकाणी आक्षेपार्थ आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात तैसे हे आरशाच्या दृष्टांताप्रमाणे हे पार्था हे अर्जुना तुझे निमिषे मी तुझ्या निमित्ताने मी आपणयाची उद्देशे बोले. निमित्त केलंय तुझं आणि बोलतोय कोणासाठी? आपल्या माझ्यासाठी मी बोलत आहे. म्हणजे मी तुझा निमित्त करतो आणि ते तुझ्यामध्ये काय पाहतो? माझंच आत्मस्वरूप पाहतो. म्हणजे याच्यातून सांगायचं काय? मी आणि तू हे दोन नाही. फक्त मी बोलतोय कशासाठी? तुला मी म्हणतो सावध होऊन ऐक, एकाग्र होऊन ऐक. हे तुझ्या म्हणजे मी एकाग्र होऊन हा सर्वत्र असणारा माझा आत्मदर्शन करीत आहे. फक्त त्याला निमित्त काय झालं? तुला सांगण्याचं निमित्त झालं. आणि त्या निमित्तात मी तुला काय आणखीन म्हणतो? तू सावध होऊन ऐक असं म्हणतो. तुला कोणाचं दर्शन होईल? तुझ्या स्वच्छ झालेल्या आरशात माझं दर्शन होईल. म्हणून मी आपल्याच उद्देशाने तुला निमित्त करून या ठिकाणी बोलत आहे. कारण तत्वतः आपण दोघं तरी एक आहोत. पण आता काय आहे? तुला तुझं चित्त दुरुस्त कर म्हणतो आणि पाहायचं कोणाला? माझंच प्रतिबिंब मी तुझ्यामध्ये पाहत आहे. म्हणजे तुझं माझं नाही भेद आणि केला सहज विनोद. किंवा
तुकोबारांचा एक अभंग आहे, पर्वाप्रमाण आठवतं, ठेवणी निराळा हा देवभक्तपण सुखाचा सोहळा आणि ठेवणी निराळा दावी मज, अशी स्थिती आहे. माझ्या आणि तुझ्या ठिकाणी हे काय माझा तुझ्या ठाई मी तू पण असे का, माझ्यामध्ये मी वेगळा आणि तू वेगळा असं मी तू पण अपपरभाव आहे का मग आपल्या ठिकाणी, का तू मी एकच आहे. आणि एकच असल्यामुळं मी माझ्याच उद्देशाने तुला निमित्त करून बोलत आहे. म्हणून जिव्हारीचे गुज सांग तसे जीवाशी तुझ, हे अनन्य गतीचे मज आथी व्यसन. हे जे गुरु शिष्य संप्रदाय आहे ना, ह्या संप्रदायाचं उपक्रम कसा असावा, उपक्रमाचा उपसंहार कसा असावा, त्यांचं ऐक्य झाल्यानंतरही त्या ठिकाणी ऐक्याच्या आनंदापेक्षा कल्पित भेद आणि वास्तव अद्वैत ह्या वेळेला शब्दांनीच सांगायचं झालं तर त्यांचं त्यावेळेचं जे तो संवाद असतो तो आत्मसंवादच असतो. पण त्याच्यामध्ये काय कारणं असतात की ज्याच्यामुळे हे असं बोललं जातं, हा संवादाचा आनंद भोगला जातो, त्याविषयी भगवान स्वतः स्पष्टीकरण करतात की म्हणून हे माझ्या आणि तुझ्यामध्ये खरं पाहिलं तर द्वैत नाहीच आहे ना. मी ते तू आणि तू ते मी. म्हणून जिव्हारीचे गुज सांग तसे जीवाशी तुझं. मी आपल्या उद्देशाने सांगतो, म्हणजे तू जोपर्यंत तुझं आणि माझं ऐक्य होत नाही तोपर्यंत हे संवाद सुखाचा खऱ्या अर्थाने निरुपचार प्रेमाचा विषय असणारा आत्मा, त्या आत्म्याचा आनंदाचा भोग होत नाही. कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. आणि ते कशासाठी तर भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम. ह्या भक्तीसाठी केलेलं जे द्वैत आहे ते द्वैत याच्यापेक्षा काय अद्वैतापेक्षाही सुंदर कसं आहे, त्यासाठी तर म्हणून जिव्हारीचे गुज सांग तसे जीवाशी तुझ, हे अनन्य गतीचे मज आथी व्यसन. म्हणून जिव्हारीचं म्हणजे माझ्या जिव्हाऱ्यात म्हणजे माझ्या अंतकरणामध्ये जे गुज अत्यंत गुप्त गोष्ट आहे, परंतु तुझं जीवाशी सांगतसे. परंतु तू जीव म्हणजे काय, तू जीव आहे म्हणून मी दयेने सांगतो असं नाही. तू माझा जीव आहे म्हणजे तुझ्याहून मी मुळीच वेगळा नाही. म्हणून ते म्हणतात की हे जिव्हारीचे गुज, ही वास्तविक अंतकरणात जतन करण्याची गोष्ट आहे, पण ती कोणासाठी नाही, तुझ्यासाठी नाही. कारण तू जर जीवाशी सांगत असेल, तू माझा प्राण आहे, जीव प्राणने म्हणजे जर माणसाचं जीवाचं जीवनपणा काय त्याला म्हणतो जीवाचं जीवन म्हणून त्याचा कुठपर्यंत व्यवहार केला जातो, जोपर्यंत प्राणाचं श्वासोश्वासाचं आगम आणि निर्गमन होतं तोपर्यंत. तसं तू जर सोडला तर मी नाहीच आहे. म्हणून तू माझा काय आहे, जीवच आहे. म्हणून मी तुला हे जीवाचं गुह्य जे आहे ते सांगत आहे. आणि तू आणखीन एक सांगितलं, जसं स्वयंप्रकाश स्वतःसिद्धत्वाने मी असतो ना, हा माझा स्वभाव आहे ना, तसं अनन्य गतीचे मज आथी व्यसन. जो मज होय अनन्य चरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एक. मला एक सवय, जो मला अनन्य झालं ना, लोक म्हणतात की तू माझ्यासाठी जीव द्यायला लागला तर मी का देऊ नये. तू जर मला अनन्य झालेला आहेस, तूच जर म्हणत आहे की शिष्यस्ते अंशाधी माम त्वाम प्रपन्नम, असं जर तू म्हणत असेल, तू जर मला अनन्य गतीनं शरण झाला असेल तर मला त्याचे व्यसनाती, मला असं माझा हा स्वभावच आहे. जसा स्वतःसिद्ध स्वयंप्रकाशत्व सच्चिदानंदाद्वयत्वाने राहतो, तसं जो कोणी मला अनन्य शरण येतो तर त्याचं मला व्यसन लागतं, त्याचं मला छंदच लागतो. काय छंद लागतो की जसा मी आहे तसं त्याच्या स्वरूपाचं त्याला ज्ञान करून द्यायचं आणि आपल्या स्वरूपात मिळवून घ्यायचं. आणि मिळवून घेतल्यानंतर जर तो कायमचा एकरूप झाला तर संवाद सुख भोगता येत नाही. म्हणून त्याला कल्पित द्वैतामध्ये आणि वास्तव अद्वैतामध्ये ठेवून मग मला हे सगळं माझी याची उद्देश आहे. म्हणून लोकवत्तु लीला कैवल्यम, ही सगळी माझी क्रीडा आहे. या लागी मज रूपायने याचे म्हणजे इथे आसने म्हणून काय ते लोन करणे जीवे पारण्यास जीवे प्राणी हिची ऐसा पडी. त्याच्यावरून माझं जीव प्राणाचं मी काय करतो, निंबलोन करतो. इतका मला तो आवडता आहे आणि हा माझा स्वभाव आहे. काय अनन्य गतीचे मज आथी व्यसन. आम्हा किंवा आम्हा तयाचे व्यसन, ते आमचे निज ध्यान
किंबहुना समाधान तो मिळे तै, असं सांगितलेलं आहे. मला समाधान तो मिळाल्यावर मला खरं समाधान होतं, आणि त्याचे आम्हा व्यसन, त्याचं आम्हाला काय आहे, व्यसनच लागलेलं आहे. व्यसन याचा अर्थ काय आहे, छंद, किंवा आपण म्हणतो ना एक हे सांगितलेलं आहे की समानशिले व्यसनेषु व्यसनेषु सख्यम, ज्यांचा समान स्वभाव असतो आणि ज्यांचा समान छंद असतो. आता हे छंदाचं उदाहरण सगळ्यांना माहीतच आहे की कोणाचं सख्यत्व होतं, तर व्यसनेषु सख्यम, ज्यांचा छंद एक असतो त्यांचं अंतकरण एकमेकाशी परस्पर काय होतं, लवकर अभिन्न होतं. हे जीवीचे निजगुजक परिसांगत, हे जीवीचे निजगुज, हे अत्यंत गुह्य गोष्ट आहे. पण तुला सांगत असताना कैसे राखो, तुला कसं काय राखून ठेवू, दे पडियेशी तू मज म्हणून या. तुम्हाला आवडतोच इतका का मी ही गुह्य गोष्ट तुला सांगितल्याशिवाय राहत नाही. पै जळा आपण पे देता, लवन भुलले पंडुसुता, की आगवे तयाचे होता न लजेची ते. आणि हे सांगताना हे ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत आहेत, आणि ते इतके आहेत की मनुष्याला सिद्धांत प्रवेश व्हायला काहीच म्हणजे मनुष्याला शंका राहू नये अशा प्रकारे. वास्तविक दृष्टांत आणि दाष्टांत का जर साम्य असते तर ते सिद्धांत होतो म्हणतात, आहे की नाही. परंतु हे दृष्टांत जे ते असं करून देतात की त्याच्यामध्ये बिलकुल काही भेदच नाही असं वाटतं, बरोबर ना, बिलकुल भेद नाही असं वाटतं. ते त्याचा जो मार्मिक गर्भितार्थ आहे त्याला प्राप्तच करून देतात. आता सांगतात, जळा आपण पे देता लवन भुलले पंडुसुता. हे पंडुसुता अर्जुना, जळा आपण पे देता, लवन, लवन म्हणजे मीठ, आणि त्याने आपलं स्वतःला कोणाला दिलं, समर्पण केलं, पाण्याला. म्हणजे ते मीठ जे आहे ते पाण्यामध्ये पडलं आणि ते लवण भुलले आणि त्याला भुरळच पडला. अरे आपण पाण्यात गेलो तर आपलं स्वरूपच नाहीसं होईल, आहे की नाही. काही लोक म्हणतात की अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जी वृत्ती आहे ना, ती वृत्ती स्वपरविरोधी असं आपण म्हणतो, तरी ती वृत्ती लवकर जात नाही. ती वृत्ती लवकर जात नाही. अहम ब्रह्मास्मी वृत्ती राहते. त्याचं वर्णन केलंय. काय वर्णन केलंय की जे पाण्यातूनच रत्न निर्माण होतं, बरोबर आहे ना, पाण्यातूनच रत्न, पण ते पाण्यात विरतंय का, पुन्हा विरून जात नाही. मीठ उत्पन्न होतं तर ते विरून जातं, रत्न मात्र विरून जात नाही, अशी स्थिती की नाही. पण त्या पाण्याला, कारण त्या रत्नाला वाटतं आपलं स्वतंत्र अस्तित्व असावं, पण हे मिठाला का वाटू नये, मिठाचा खडा हे विसरूनच गेलेला आहे. तर ते आपण लवण भुलले, ते आपल्या स्वतःला विसरून गेलं. अरे हा एक चिंतन करत होतो आपण की अहम ब्रह्मास्मी वृत्तीला काय वाटतं, जर माझं अस्तित्व मी जर सोडलं, बरोबर ना, मी जर निवृत्त झाले तर खाली कोण राहील, फक्त परमात्माच राहील. आणि परमात्मा राहिलं, माझं अस्तित्व राहील का. आणि आपलं अस्तित्व नसावं असं कोणालाच वाटत नाही. म्हणून ती विरोधी असणारी वृत्तीसुद्धा लवकर मावळत नाही. म्हणून पै जळा आपण पे देता लवण भुलले पंडुसुता. हे लवण म्हणजे मीठ, हे जळा आपण पे जळा देता, स्वतः जेव्हा पाण्याला देतं त्यावेळेला भुललं, त्याला वेड लागलं, हां ऐक नाही, त्याला विसर पडला की आगवे तयाचे होता नलजेची तो. अरे आपण काहीतरी थोडं तरी स्वतःचं अस्तित्व ठेवा ना, परंतु तो ते मीठ ठेवीत नाही. आगवे तयाचे होता, तयाचे म्हणजे उदकाचे, त्या पाण्याचं त्या जाताना ते पूर्णपणे काय होतं, पाणीरूपच होतं. पण पाणीरूप होताना अरे ही लज्जेची गोष्ट आहे, आपलं स्वतंत्र अस्तित्व गेलं. न लज्जेची ते, त्या मिठाला कधीही लाज वाटत नाही. म्हणून ही स्वपरविरोधी वृत्ती जी आहे ना, शेवटी तिला काही जेव्हा ती खरी निर्लज्ज होते, आपलं अस्तित्व गमावते, त्यावेळेला ती स्वरूपाशी एकरूप होते. म्हणून तैसा तू माझ्या ठाई राखो नेनशीची काही, तरी आता तुझं काही गोप्य मी करी. आता ते म्हणतात बरं तू असाच आहे, तू माझा ठाई काही राखो नेनशीची. हे गुप्त कोणाला सांगावं,
तर त्याला सांगा. जो आपल्याला मात्र स्वतःचं अंग राखून बोलतो आणि त्याला मात्र तुम्ही हे इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामी, ते त्याला कधी फलीभूत होणार नाही. त्याच्यासाठी त्याची पूर्ण शरणागती असली तरच ती ही विद्या ब्रह्मविद्या फलीभूत होते. म्हणून नाहीतर थोडं जरी अंग राखून असेल तर चालत नाही. तुकाराम महाराज प्रेमाने संवाद करतात ना, तेव्हा देवाला तुकाराम महाराज का म्हणून एवढे रागावतात, तर त्याचं कारण आहे का देव अंग राखतो म्हणून. हा, म्हणून आपलं म्हणून अंग राख्या नारायणा असं त्याला म्हणतात आहे ना त्याच्यामध्ये. म्हणून म्हणतात तैसा तू माझा ठाई राखो नेनशीच काही, तू माझ्या ठिकाणी काही राखून ठेवीत नाही, काही गुप्त ठेवत नाही. त्याच्यामध्ये कुठं महाभारतात आले म्हणतात कीर्तनात वगैरे सांगतात की अर्जुन आणि भगवान प्रवास करत असताना त्या त्या अर्जुनाला जे वाटलं तर तशा प्रकारे परमात्म्याने केलं. तर पण अर्जुनाला सांगायला संकोच नाही वाटला त्याचं. ते म्हणतात की तैसा तू माझ्या ठाई राखो नेनशीचं काही, त्याप्रमाणे तू माझ्या जवळ काही प्रगट करताना काही राखून ठेवीत नाही. तरी आता तुझं काय मी गोप्य मी करी, तर तूच जर काय राखून ठेवीत नाही तर आता मी कशाला राखून ठेवू. आणि काही गोष्टी तुझ्यापासून गुप्त म्हणून त्या तुझ्यापासून दूर किंवा त्याच्यापासून तुला दूर कसं काय ठेवेल, मी काही गुप्त ठेवणार नाही. हे सर्वस्व आमचे गुढ परी दाविले तुझं उघड, आता इंद्रिया देवनी कवाड हृदयी भोगी. हा हा कर. म्हणजे तू तुझ्या अंतःकरणामध्ये जे काही आहे ते काही गुप्त ठेवत नाहीस, म्हणून तू माझ्याविषयी अनन्य आहे. त्यामुळे मी तरी काय गुप्त ठेवू, मी तुला सांगतोय. हा भाव तुम्ही सांगितला. पण तू मला प्रश्न विचारतोस तेव्हा इतका कुशलतेने प्रश्न विचारतो की मी माझ्या ठाई गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते गुप्त तू ठेवूनच देत नाही. म्हणजे तेच गुप्त तू अशा पद्धतीने विचारतो की ते गुप्त ठेवलेलं तू विचारून घेतोस. मग तसा तू विचारून घेणारच आहेस तर मी गुप्त का ठेवू मग आता. चांगले एक भाव काढता येतो ना आपल्याला. ते समजा असं तुझी विचारण्याचीच इतकी कुशलता आहे की त्या ठिकाणी तू माझ्याकडून हे काढणारच आहे. कोणत्याही पद्धतीने वाकडा हात घालून त्या याच्यातून जसं हे काढतात लोणी वगैरे का पुसून घेतात, तसं तू माझं सगळं मनोगत काढणारच आहे. मग आता अगोदरच तुला का सांगू नये, हात दुरान्वयाने आपण अर्थ घेऊ शकतो इथं. आणि सरळ घेतला तर हा अर्थ आहे की तू मला काही गुप्त ठेवत नाही तर मी तुला गुप्त कशाला ठेवू. दुसरी गोष्ट की महाराज म्हणतात की तो समजा तू विचारतोच अशा खुबीनं की जेणेकरून माझं गुप्त सांगितलंच जाईल, बरोबर ना. मग ती मी तर कशाला राखून ठेवू, आत्ताच सांगतो असंच म्हणायचं ना. मनोनी आघवीची गुढे जे पाहुनी अति उघडे, इथे गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक. या ठिकाणी म्हणतात आता जे मी तुला माझे गोप्य परंतु चोखडे, माझं हे गोपनीय आहे वाक्य परंतु ते चोखडं म्हणजे अत्यंत शुद्ध आहे. शुद्ध आहे म्हणजे तुझ्या जीवनाचं परम कल्याण करणार आहे. ते हिततमय आहे आणि गुह्यतमय आहे आणि विशुद्धही आहे. त्या मूळ श्लोकामध्ये 3 शब्द आहेत. कोणते? परमम वचाः, परमम इष्टाहासी, दृढम इष्टाहासी आणि ते परमम हितम वक्ष्यामी. म्हणजे लक्षात आलं ना, हे जे म्हणजे हिततम पण आहे, परमम पण आहे आणि दृढ पण आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ही आगवीची गुढे ही संपूर्णच असणारी जी गुढ आहेत ती जे पाहुणी अति उघडे. मी तुला आता जे सांगणार आहे ना हे निर्वाणीचं सांगणार आहे. आणि ते निर्वाणीचं काय आहे? जे पाहुणी आगवीची गुढे अति उघडे. इतर जी गुढ आहेत ना ती गुढ सुद्धा तुम्हाला अत्यंत उघडी म्हणजे अनावृत्त स्पष्ट होतील. ज्ञानाचं गुह्य चांगलं बघा वाटलं तर ही आगवीची गुढे म्हणजे कोणती? जर ज्या मनुष्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान जर यथार्थ अनुभूती झाली ना, किंवा एखाद्या मुमुक्षूला अत्युच्च कोटीत ह्याचा सगळ्यांचा समन्वय लक्षात आला तर त्याला इतर म्हणजे ज्ञानशास्त्राच्या अतिरिक्त कर्मशास्त्र, योगशास्त्र आणि भक्तिशास्त्र किंवा उपासना कांड किंवा उपासनाशास्त्र याच्यातली सगळी गुह्य त्याला स्पष्ट होऊन जाते.
कालच आपण पाहिलं की कर्माचा जे गुप्तता आहे त्याला या ठिकाणी गुह्य असं म्हटलेलं आहे. कर्माचं जे मार्मिक रहस्य आहे त्याला गुह्य म्हटलेलं आहे. उपासनेचं जे मार्मिक रहस्य आहे रामसुखदासजींनी त्याला गुह्यतर असं म्हटलेलं आहे. आणि तत्त्वज्ञानाचं जे गुह्य आहे त्याला काय म्हटलेलं आहे, गुह्यतम असं म्हटलेलं आहे. हे जर गुह्यतमम तुम्हाला कळलं तर गुह्य आणि गुह्यतर ही सगळी कळली जाते. तर खरा जे म्हणतो ना योगस्तु चित्तवृत्ती निरोधा, योगाचं महत्त्वाचं हे पहिलंच सूत्र आहे का नाही, हे कोण जाणू शकतो? ज्याला तत्त्वज्ञानाचं कळलं तर योग फक्त चित्ताच्या निरोधाचा उपाय करतो किंवा चित्ताच्या एकाग्रतेचा करतो किंवा लय विक्षेप कसे टाळावे याच्या प्रकारचं मार्गदर्शन करतो. सगळ्याचं मार्मिक रहस्य चित्ताची एकाग्रता. याच्या अतिरिक्त तुम्हाला काय अंतःकरण वृत्ती काय होते, त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी लीन करण्याची प्रक्रिया योग तुम्हाला सांगणार आहे. दुसरं काय नाही. भक्ती काय आहे? भक्ती आता तो भक्ती व्याख्या क्षमा भक्तीचं का सात्व अस्मिन परम प्रेम रूपा. जर तुम्ही कर्माचं म्हणजे तुम्हाला काय आपल्या इष्टावर प्रेम असणं हे भक्तीचं रहस्य आहे, बरोबर ना. सात्व असं इतरांनी जरी शांडिल्यने सांगितलं असेल की आत्मरत्या विरोधेनं वगैरे, पण नारदस्तु तदर्पिता चारा अखिल चेष्टता ना, तदर्पिता अखिलाचार तद्विस्मरणे परम व्याकुलते ती. अशा प्रकारची ही जी रहस्य आहे ना, ही तत्त्वज्ञानाचा दृष्टीने जर पाहिली तर सगळी त्याला त्या रहस्यांचं उद्घाटन करता येईल का नाही? त्याला करता येईल. म्हणून ही आगवी ही त्याच्यातली रहस्य आहेत. पण ही सगळी रहस्य इथं काय करा, स्वे कर्मण्यभिरता संसिद्धीम लभते नरा. संसिद्धी म्हणजे मोक्षसिद्धीपर्यंत जातो. कसा जातो तर त्या ठिकाणी चित्तशुद्धी त्याची होण्याला मदत होते. म्हणजे ह्या प्रत्येकाची जी गुह्य आहेत, कर्म करतो कर्मठ झाला, कर्म करतो कर्मजड झाला, ते नाही चालणार. हे कर्माचं रहस्य नाही. कर्माचं रहस्य काय आहे की काय कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. हे रहस्यच आहे का नाही त्याचं? अशी सगळी रहस्य आत्मज्ञानी पुरुषाच्या दृष्टीनं उघड आहेत. म्हणून भगवान सांगतात की म्हणून ही आगवीची गुढे, ही सगळी गुढे आहे ना, पण जे पाहुनी, जे म्हणजे कोणतं? जगातलं सर्वात गुढ असणारं आत्मतत्व. त्या आत्मतत्वाला जर प्राप्त झालं तर ते आगवीची गुढे सगळी जी गुढं आहेत ती अतिशय उघड होऊन जातात. आणि ते गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक. आणि ते माझं सगळं गोप्य म्हणजे अत्यंत गोपनीय रहस्यमय असं जे वाक्य आहे ते वाक्य तू माझं आता ऐक. म्हणून अर्जुनाला अगोदर भूमिका सांगतात की तू चित्त एकाग्र कर, व्यापक कर, शुद्ध कर. आणि हे सगळं मी तुला का सांगत आहे तर तू माझा दृढ हा इष्ट हा, तू माझा दृढ अशा प्रकारचा आवडता आहेस म्हणून मी सांगतो. पुन्हा माझा स्वभाव पण तसाच आहे की पुन्हा आणखी आपल्या दोघांचं आणखी काय आहे, इतकं ऐक्य आहे का तू मला तुझं काहीच गुप्त ठेवत नाही, तर मी तरी माझं गुह्य कशाला ठेवू? मी तुला आता सांगतो, तरी पण तू एकाग्र होऊन ही गोष्ट ऐक. आता ते वाक्य कोणतं आहे तेच वाक्य सांगतात. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोसि मे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोसि मे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोसि मे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. महाराज म्हणाय कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर,
तया नमस्कार तया नमस्कार वारंवार कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर न पाह्याती कुळाचा विचार न पाह्याती कुळाचा विचार भक्त करुणाकर भक्त करुणाकर भक्त करुणाकर ज्ञानाबाई कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर भलते या भावे शरण जाता भेटी भलते या भावे शरण जाता भेटी पाडितसे तुटी जन्मव्याधी कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार तया नमस्कार तया नमस्कार वारंवार कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय।